असं म्हणतात या महिन्यात आपण जे काही करतो ते उरलेल्या 11 महिन्यांवर परिणाम करतात। हीच श्रावण महिन्याची ताकद असते। श्रावण म्हणजेच फक्त देवपूजा नव्हे तर हे एक डिटॉक्स सुद्धा आहे, मनाचं, शरीराचं आणि आत्म्याचं सुद्धा। श्रावण महिना म्हणजे हिंदू पंचांगानुसार वर्षाचा 5वा महिना। ज्या नक्षत्रावर हा महिना चालू होतो त्या श्रावण नक्षत्राच्या नावावर याला श्रावण महिना असे म्हटले जाते। इंग्रजी महिन्यानुसार हा महिना जुलै ऑगस्टच्या दरम्यान येतो। परंतु तुम्हाला नेहमी वाटत असेल या महिन्यात महादेवाला का पूजले जाते? समुद्रमंथन होत असताना त्यातून विष बाहेर पडला। याचे दमन करण्यासाठी देवांनी महादेवाला जलाभिषेक केला। महादेवानी हे विष पचवले। तो काळ होता श्रावण महिन्याचा। या संपूर्ण सृष्टीवर आलेला अनर्थ महादेवानी टाळला। म्हणूनच श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो। श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिराला प्रचंड गर्दी पाहायला मिळते। या महिन्यात पावसाची तीव्रता वाढत असते, आजूबाजूला रोगराई वाढते। म्हणून या महिन्यात सायंटिफिकली उपवासावर भर दिला जातो। उपवास केल्याने, फळांच्या सेवनाने शरीर डिटॉक्स होत असते। पावसाळ्यातील संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मांसाहार म्हणजेच नॉनव्हेज टाळला जातो। श्रावणातील सोमवार इच्छापूर्तीसाठी महत्त्वाचे मानले जातात। याच श्रावण महिन्याला तामिळनाडूमध्ये आवनी म्हटले जाते। उत्तरेकडे याला सावन आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये याला श्रावण मास असे म्हटले जाते आणि महाराष्ट्रामध्ये आपण याला श्रावण महिना असे म्हणतो। याच श्रावण महिन्यामध्ये अनेक सण उत्सव हिंदू संस्कृतीमध्ये साजरा केले जातात, ज्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी हे सर्व उत्सव जे आहेत ते श्रावण महिन्यातच येतात। याच श्रावण महिन्यापासून उत्सवांची सुरुवात सुद्धा मानली जाते। तुमच्यासाठी श्रावण महिना म्हणजे काय? तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये काय संकल्प केला आहात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। भेटूत लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।